त्या कर्तृत्वाचा नोंद जिल्ह्यातल्या नाही पण राज्यातल्या वर्तमानपत्रानं घेतलं आणि 4 रणरागिणी म्हणून त्याचा उल्लेख केला. त्याचा आपण टाळ्यामध्ये त्याचं स्वागत करा. कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एकीकडे पंतप्रधान, 2-2, 3-3 मुख्यमंत्री, औसे नवसे गौसे खरी पाहिले बिना गावाचे, पण त्या सगळ्यासमोर दन 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 ज्या तोफा आपल्या होत्या ह्याच तोफा, त्याची नोंद सांगितल्याप्रमाणे घेतल्यात आली. आणि आजही पूर्ण जिल्ह्यामध्ये या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ह्याच तऱ्हेनं माझा पुष्कळचा भार हलका करून झालेला आहे. असो, इथं पाटणसामीमध्ये जाहीर सभा घ्यावी, लोकांशी बोलावं असं माझ्या मनात काही नव्हतं. म्हणजे ठीक आहे, आपलंच गाव आहे. पण सन्मान्य जिल्हा परिषद अध्यक्षाचा आग्रह होता की नाही पाटणसामीमध्ये आपण सभा घेतलीच पाहिजे. आणि मग त्या जिल्हा परिषद अध्यक्ष आहे, अध्यक्ष असतात, त्याचा माना झालाच पाहिजे. संविधानाने पद दिलेलं आहे, त्या ठिकाणी आपण महिलांचा सन्मान, आपली भूमिका आणि संस्कृती आहे, त्या सगळ्याला धरून आपल्याला त्याची बांधलेली बायकोसाठी मत मागतोय. सगळं झालं तर ते बायको नाराज नाही पाहिजे. तो गोविंदा ठाकरे असून मला तिथं उत्तर बंद न हे निवडणूक या वेगळ्या होणार आहे. वर आज भारतीय जनता पार्टीचे नेते खूप घसा कोरडा करून भाषण करतात आणि भाषण करत असताना सुनील केदार नाव त्यांना सुटत नाही. आजही देशाचे कृषी मंत्री आले, खरं म्हणजे देशाचे गृहमंत्री येणार होते, ते ह्यावेळेस का नाही आले मला नाही कळलं. कृषी मंत्री आले, कृषी मंत्री आले, त्यांनी भाषण केलं. त्यांच्या भाषणात सुनील केदारच. मग आमच्यासारख्याला अपेक्षा होती की देशाचा कृषी मंत्री आला, सोयाबीन बद्दल काही बोलून, कापसाबद्दल काही बोलून, शेतकऱ्याच्या कर्जमाफीबद्दल काही बोलेल, आमचे संत्र अर्ध्यापेक्षा जास्त गळून गेलं झाडावरून आणि उरलेल्या संत्र्याला भाव नाही त्याच्याबद्दल बोलेल, त्याच्याबद्दल बोलायला मला अजूनही आश्चर्य वाटते की सावनेरात बोलायला सुनील केदार, रामटेकात गेलं तिथे सुनील केदार, कामठीत गेला तिथे सुनील केदार, उमरेड मध्ये तिथे, अरे हिंगण्यात गेला तर सुनील केदार, काटोला त्याच्यावर सुनील केदार. सुनील केदार शिवाय काय दिसते का नाही? तुम्ही केली ना आपली मनमानी, मला थांबवलं निवडणूक लढण्यापासून. पण इमानदारी सांगतो पाटणसामीला, यावेळेस समजा मला निवडणूक लढता आली असती तर मी निवडणूक लढणार होतो दक्षिण पश्चिम मधून, त्या ठिकाणी तिथून निवडणूक लढणार. मला त्याला दाखवायचं होतं हे मी पाटणसामी का आदमी आहे, हमारे भी तेल की धार देखले कसा आहे दाखवला तर कसं राहते निवडच्या ठिकाणी. पण हे सरकार काही बंधनाने पेटीत आलेलं सरकार नाही आहे. ह्या देशाला ज्यांनी संविधान दिलं, देशाला ज्यांनी घटना दिली, त्याच्यामध्ये असंच नमूद आहे की लोकांचे मन जिंकायचे, लोकांच्या प्रति कर्तव्य करायचं आणि मतदानाच्या पेटीतून सरकार स्थापित करायचे. हे सरकार 50 खोके, एकदम ओके, सब ओके है, सगळे झाले बोकेच बोके. खूप भाषण करते सन्मान्य जिल्हा परिषद अध्यक्षांनी. त्या नदीच्या पलीकडच्या माणसाचं नाव घेतलं. खरं आजकाल लोक त्याला कोतवाल म्हणते, नाव घेते, सांगितल्या कामाचे सांगते तसं करते, सांगते तसं बोलते. पण त्याच तेच रडणार. मी आज एवढंच सांगायला आलो आहे, हे सरकार शेतकऱ्याचं नाही, बेरोजगार युवकासाठी काम करणार नाही आणि हे सरकार महागाई सुद्धा ते नीट करू शकत नाही. आज आम्ही दिवाळी सण साजरा केला. मी सगळ्याला विचारतो, माझा आवाज दीपक ते छपरीत बसले त्याला विचारतो, आपल्या सगळे दुसऱ्या समजत नाही. पण
खरी दिवाळी साजरी केली का आपण? समाधान केलं का दिवाळी साजरी असताना? आज करत्या माणसाच्या चेहऱ्यावर मनामध्ये दिवाळी साजरी करत समाधान आहे का? आमच्या माऊल्या बसल्या, त्यालाच माहितीये कसं घर चालू असं दिवाळीत. त्याला तर पिपा पाहिला का, उज्ज्वला गॅसचं सिलेंडर पाहिलं का, आणि घरचं इलेक्ट्रिक बिल पाहिलं का, आणि पोरं आता दिवाळीनंतर शाळेत जाणं त्यांची फीसचं काय, हा सगळा विषय त्यांच्या मनात आहे. आणि एखाद्याच्या घरी जावाई असेल, नवीन मुलगी लग्न झालं असेल, आता जावायला पाहुणचार काय करायचा आणि त्याला त्या ठिकाणी त्याला अहेर काय करायचा, हा विषय सगळ्याच्या मनामध्ये आहे.